नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् भक्तावासं स्मरेन्नित्यम् आयुः कामार्थसिद्धये प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम् तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम् द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यं यः पठेन्नरः न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् जपेत् गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः इति श्री नारद पुराणे संकष्टनाशनं नाम गणेशस्तोत्रं सम्पूर्णम्। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अतिशय महत्वाच्या अशा संहिता ग्रंथाचं वाचन हे एक आपल्या संस्कृतीच्या अभिमानाची गोष्ट आहे आणि ती आपण इथं वेदचक्षुवर करीत आहोत। हा एक ज्ञान यज्ञ आहे आणि वेदचक्षुवर असे अनेक ज्ञान यज्ञ रोज होत आहे। खरोखर हे वेदचक्षुचं एक भाग्य आहे आणि या वरामिहिरांच्या पुस्तकाचं वाचन म्हणजे इथे होणाऱ्या या ज्योतिषीय ज्ञान यज्ञाचा एक फार मोठा भाग आहे। तर त्यामुळं या ग्रंथाचं वाचन करताना अगोदर मी वरामिहिर यांना नतमस्तक प्रणाम करते आणि सर्वांना धन्यवाद देऊन मी वरामिहिरांच्या बद्दलचीच माहिती आज वाचणार आहे, सांगणार आहे। थोडक्यात म्हणजे तर त्याचं विवेचन, त्याचं वर्णन मी करते आहे। सुषमा आहे का? आज कुठलंही दाखवायचं नाही। आजच्या दिवस किंवा उद्याचा दिवस कुठलंही काही दाखवायचं नाही तुला, फक्त मी वाचणार आहे माझ्या जवळचं। बरं बरं चालेल। आपण काल पर्यंत बृहद संहितेवर किती टीका लिहिल्या गेल्या आणि त्यामुळं बृहद संहितेचा इंग्रजी देखील अनुवाद झाला। बृहद संहितेच्या बद्दल अनेकांनी आपापली मतं, विशेषतः पंडित सुधाकर द्विवेदी यांनी खूप मोठं संशोधन केलं। भट्टोत्पलाने टीका लिहिली। अनेकांच्या टीकाबद्दलचं आपण इथं वर्णन
काल बघितलेला आहे. आणि मुख्य म्हणजे एखाद्या ग्रंथाबद्दल आपल्याला काही लिहावं वाटावं, यातच त्या ग्रंथाच्या मोठेपणाचं सार तत्व सामावलेलं आहे. बृहत संहितेचा रचना काल कोणता होता हे आपण आता बघणार आहोत. बृहत संहिता जेव्हा रचली गेली तेव्हा कोणकोणते लोक होते त्या काळामध्ये आणि कोणकोणत्या काळात याचा प्रादुर्भाव झाला, तर बृहत संहितेच्या रचनाकालाचा विचार केला तर असं वाटतं की वरामेरांची ही एक अंतिम रचना असावी असं वाटतं. कारण वरामेरांचा जन्म 505 इसवी सनामध्ये 505 इसवी सनाच्या 20 वर्ष अगोदर झाला. म्हणजे साधारणतः 485 इसवी सनामध्ये झाला अशी एक मान्यता आहे. पंचसिद्धांतिका त्यांची पहिली रचना आहे. त्यावेळेला वरामीर 20 वर्षाचे साधारणतः असावेत. यानंतर बृहत जातक लिहिलं गेलं, लघु जातक लिहिलं गेलं, समास संहिता लिहिली गेली. शक्यता आहे की बृहत संहिताच्या नंतरही लिहिली गेली असावी. बृहदयोग यात्रा नावाचं पुस्तक लिहिलं गेलं, विवाह पटल ग्रंथ लिहिला गेला. तसेच विस्तृत बृहत संहिता लिहिण्यासाठी वरामेरांना साधारण 70-75 वर्षाचे ते झाल्यावर हे लिहिण्याचा योग आला असावा. 70 किंवा 75 वर्ष, 70 ते 75 वर्षापर्यंत त्यांच्या ज्ञानामध्ये कितीतरी भर पडलेली होती. आणि तेव्हा आश्चर्य नाही की त्यांनी इतका सुंदर ग्रंथ लिहिला. शक्यता आहे की इसवी सन 560च्या आसपास बृहत संहिता लिहिली गेली असावी. या प्राचीनतम हस्तलिपी, या ग्रंथाच्या प्राचीनतम हस्तलिपी नेपाळ काठमांडू याच्यामध्ये वीर पुस्तकालयामध्ये प्रसिद्ध आहे. त्या लिपीच्या शेवटी आणि लिपिकाने इसवी सन संवत 658 श्रावण शुक्ल षष्ठी स्वाती नक्षत्र गुरुवार असे लिहिलेले आहे. इसवी सन 560 किंवा 617 विक्रम संवत बृहत संहिता समाप्तीचा काल मानला तर 41 वर्षामध्ये त्याची लिपी किंवा प्रधान पुस्तकामध्ये काय जे बदल झाले किंवा प्रधान पुस्तकालय ते असणं हे असंभव नाही. बृहत संहिता भाषा आणि छंद. बृहत संहितेची भाषा कशी, त्याचे छंद म्हणजे व्याकरणाचे छंद असतात. तर ते छंद बृहत संहिता, भाषा आणि छंद. भाषा व छंद, वरामेराची इच्छा मात्र त्याच्या पाठीमागे हात बांधून खडी उभी होती. काव्यात्मक भाषामध्ये वरामेरांची योग्यता सकल ज्योतिष वाङ्मयामध्ये अद्वितीय आहे. त्यांच्या तुलनेमध्ये कुणीही उभं राहू शकत नाही. आणि त्यांच्या तुलनेची कवित्व शक्ती युक्त ज्योतिष ग्रंथकारामध्ये शोधूनही सापडणे अशक्य आहे. शेकडो स्थान असे आहेत बृहत संहित की जे फक्त बृहत संहितामध्ये मिळतात, जिथे आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी कालिदासाची आठवण येते. थोडे अधिक जर म्हणायचे म्हटलं तर वरामिहीर अप्रतिम आहेत. वास्तविक मध्ये कालिदासाची भाषा लालित्य, भारवीची अर्थगौरवाची भाषा,
माय कवीची नवीन नवीन शब्दांचा प्रयोग करण्याचे कौशल्य हे सर्व एकाच ठिकाणी वरामिरांच्या व्यक्तित्वामध्ये साकार झाले आणि अनेक ग्रंथ त्यांच्या लेखणीतून उतरले. दुसऱ्या अध्यायामध्ये आर्या या शब्दाचा माता असा अर्थ प्रयोग करताना आश्चर्यकारक असं वाटतं. अनुक शब्दाचा प्रयोग नपुंसकलिंगामध्ये गतजन्माचे अर्थ यामध्ये सुद्धा केलेला आहे. चक्र शब्दाचा अर्थ लिहिताना कोण आहे, काही त्रास आहे का कुणाला? काय कुणाचा म्यूट नाहीये का? वरामिरांची भाषा व छंद याच्यामध्ये ते लकीरचे फकीर नव्हते, परंतु प्रयोग धर्म महामती वरामिरांच्या पुढे भाषा छंद विविध शास्त्र कृत इतिहास त्याप्रमाणे उभे राहिलेले होते. ज्योतिषाच्या माध्यमातून विविध विषयांना वाचण्याची, समजण्याची, लिहिण्याची त्यांना भरपूर संधी मिळाली आणि मध्यकालीन साहित्याची ऐलगिरी रचना त्यांना स्पष्टपणे सापडली. बृहत संहिताचे असलेले सुभाषित पहिल्या अध्यायाबद्दल त्यांनी म्हटलेलं आहे, प्राया शरीराकारानुवर्तिनो हि गुणा दोषाश्च भवन्ति. साधारणतः शरीर कार्यानुसार जो आपल्याला एक दर्जा किंवा पदवी किंवा श्रेष्ठता ही प्राप्त होते, त्याचबरोबर आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रातही आपण महत्वाचे कार्य केले तर एखादी पदवी किंवा आपल्याला एखादं नाव चिकटलं जातं आणि दोषांची हानी होते. आपल्या रावण हा शब्द उच्चारतात समोर येणारा तो भयंकर अकराळ विकराळ देह आणि कपटी कारस्थानाचे छद्मी डोळे आपल्या समोर लगेच अवतीर्ण होतात आणि राम म्हणलं की सद्गुण, सच्छलता, पराक्रम, युद्ध, माणुसकी, मानवहित या सगळ्याच चित्र आपल्या डोळ्यापुढे. तेव्हा प्रश्न असा आहे की एखाद्या व्यक्तीच्या बद्दलच नुसतं उल्लेख केला तर त्याच्या अवतीभोवती असलेलं, त्याच्या अनुषंगाने असलेलं, त्याच्याशी संबंधित असलेलं अर्थाचं आणि प्रसंगाचं आभाळ झरझर खाली उतरतं आणि आपल्याला त्याच्या गत जीवनाचा देखील पुरेपूर संदर्भ लावता येतो आणि भविष्य तर आपण सांगणारच असतो. त्याप्रमाणे या वरामिरांच्या पुस्तकातून वरामिर प्रगट झाले आणि वरामिरांच्या प्रत्येक हालचाली, प्रत्येक शब्द, प्रत्येक गोष्टी ह्या अशा एक आदर्शवत म्हणून टिपल्या गेल्या. बृहत संहितामध्ये अशा प्रकारे वेगवेगळ्या शब्दांचा वापर केलेला आहे. वरामिरांनी जे शब्द इथं वापरलेले आहेत बृहत संहितेच्या गौरवार्थ ते अत्यंत अप्रतिम आहेत आणि वास्तविक मध्ये भाषाचे लालित्य, भारवीचा अर्थ, गौरव या सर्व अधिक गोष्टींचा विचार करता वरामिराचे अस्तित्व अप्रतिम आहे असे वाटते. वास्तविक मध्ये कालिदासाला भाषा लालित्य, भारवी किंवा अर्थ गौरवयुक्त कविता माग कवीने शब्द प्रयोग करून दिला आहे.
तो त्या अचूक शब्दाचा प्रयोग नपुंसक लिंगामध्ये केला जातो. गतजन्माच्या साठी अर्थामधील हे वैचित्र्य आपल्याला पाहायला सापडते. चक्र शब्दाचा चेष्टा अर्थ काढला जाऊ शकतो आणि वराहाच्या वंशामध्ये देखील तो जातो. निराजन याचा अर्थ जलस्पर्श सुद्धा झालेला नाही. सूर्य चंद्रादी 4 मध्ये 4 शब्द गती अर्थ घेऊन उठलेला चारोदया प्रशास्ता इत्यादी प्रसंग में स्थिती या हा ठराव अर्थ हा ठराव अर्थ निकालून वराहाच्या विशेष ज्ञाची प्रचिती दाखवतो. बृहत संहितामध्ये प्रयुक्त लगभग 60 छंद पाहून ते मोठे मोठे साहित्यिक सर्वजण इथे मोठे मोठे साहित्य मर्मज्ञ आणि त्यांच्यासाठी दातांच्या खाली जीव दाबवणे म्हणजे बापरे एवढे मोठे आहेत असं आपण म्हणतो त्याप्रमाणे. म्हणजे गद्य रचना कौशल्याचे दर्शन इथे आपल्याला बृहत संहितेत घडते. वरामीर भाषा आणि छंद मागले. भाषा वरामीर भाषा आणि छंदाच्या बाबतीमध्ये लकीरचे फकीर झालेले नाहीत. प्रयोग धर्मा महामती वरामीराच्या पुढे भाषा छंद त्रिविध शास्त्र क्रीत दासाच्या प्रमाणे सर्व काही होते. आणि मध्यम विधीने नंतर मध्यम विधी पडून आणि नंतर या सप्तशतीचा शेवट करावा. बृहत संहिताबद्दलचे आणखी काही स्वार्थ आहेत. वाजी सर्वांग शुद्धो भवती नरपते शत्रुनाशका. वाजी सर्वांग शुद्धो भवती नरपते. सर्वांनाच शुद्ध पवित्र अशी असणारी ही नदी सर्वांनाच प्रसिद्ध आणि शुद्ध करून घेणारी ही ज्ञान नदी ही अत्यंत महत्वाची आहे. आणि या ज्ञान नदीला वाजी स्वर्गाग शुद्धवती नरपते शत्रुनाशनम. काजी सर्वांग शुद्धो भवती स्तनानि विभूषया. वाजी सर्वांग शुद्धो भवती नरपते शत्रुनाशाय नित्यम. म्हणजे खरोखर सर्वांग शुद्ध असलेला अशा प्रकारचा राजा शत्रूचा नाश करण्यासाठी नरपतीला सोडून म्हणजे नरपतीने शत्रुनाशासाठी नरपतीला शत्रुनाशापासून वाचून सोडून या दुःखांभो निधी ऋतीनाम सुख लव कांता समलिंगम. तर जरा
वैवाहिक जीवनाच्या काही छटा इथे दाखवलेल्या आहेत. न रत्नं स्त्रीभ्यो नत्र क्वचिदपि कृतं लोकप्यसेना. म्हणजे रत्नानि विभूषयन्ति येषां भूयन्ते वनिता न रत्नकान्या. म्हणजे विविध प्रकारचे रत्न नुसती कामना करून होत नाही, तर ते घातल्यावर आनंद होतो. दुःखांभो निधिवर्तीनां सुखदम कांता समीपम. दुःखांचं जे आले आहे तर बृहत संहिताचे असे काही ठराविक वाक्य आहेत की जे इथं दिलेले आहेत आणि बृहत संहितेच्या एकंदर संपूर्ण विषयाला ते पूरक आहेत. एकेका अध्यायाला 2-2 सुभाषित त्यांनी दिलेले आहेत आणि त्यातून वराहमिहिराचं व्यक्तिमत्व काय होतं हे आपल्या लक्षात येतं. वराहमिहिर एक श्रेष्ठ ज्योतिषी होता. वराहमिहिर हा कुणाच्या पदरी होता? तो अकबराच्या पदरी होता. त्याचा मित्र कोण होता? तोडरमल होता. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की एक कुणबी आपल्या देशात येतो काय, आपल्या देशातला असला तरी. आणि प्रसन्नतेने या संपूर्ण ग्रंथाचं सरस्वतीचं आराधन करून इथं सरस्वतीचं आगमन कसं करतो, सरस्वतीला आवाहन करून सरस्वतीला कसं बोलवतो याचं सुंदर उदाहरण म्हणजे हा ग्रंथ होय. पसंद नापसंद रुचीचे म्हणजे अमंगल मंगल, आवडणे न आवडणे, खाणे पिणे या सगळ्या गोष्टी ह्या या ग्रंथाच्या प्रत्येक भागात एनकेन प्रकारेन कशा प्रकारे त्याचं औचित्य साधून त्याचं महत्व, त्याची श्रेष्ठत्व इथं अभिव्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. वराहमिहिराचे व्यक्तिमत्वच असे आहे की त्यांचे रंग रूप गुण दोष मनुष्याची रचना आहे. एक अनुमित अशा प्रकारची आहे. आजकाल हस्तलेखाद्वारे सुद्धा व्यक्तित्व व त्याचे विश्लेषण केले जाते. जो काही हद्दीत ते आपल्याला पाहायला मिळते आणि बरे वाटते. बृहत जातकाला पाहून गृहिणीचे व्यक्तिमत्व, पसंत नापसंत, रुची, मूल्यमान, समजदारपणा आणि लोकांमध्ये मिसळून त्यांना आपलंस करण्याची कला, छोट्या मुलांची वेशभूषा पाहून घरातील मोठ्या लोकांची सुघडता आणि त्याचे अनुशासन, घरामध्ये अंगणामध्ये सुकलेले कपडे, त्यावरून व्यक्तीचे व्यक्तिमत्व कसे पाहावे हे वराहमिहिर सांगतात. म्हणजे अशा प्रकारे वराहमिहिराचे कृतित्व त्यांच्या व्यक्तिमत्वानुसार आहे. आता वराहमिहिर यांचे आज थोडस हे वाचणार आहे, उद्यापासून आपलं वाचन सुरू आहे. वराहमिहिर यांचा प्रसिद्ध काल म्हणजे ज्योतिषांचे एकंदर सर्वांमध्येच पैदा
होणे पैदा होण्याचा स्पष्ट उल्लेख आहे. वरामिराचे प्रसिद्ध ज्योतिषामध्ये आणि प्रसिद्ध ज्योतिषाच्या कुलामध्ये जन्माला येण्याचा स्पष्ट उल्लेख आहे. ज्योतिषी कुलीन असायला पाहिजे, हा पहिला गुण आहे. वरामिराचे बाहेरील व्यक्तिमत्व प्रभावी, सुंदर आणि आकर्षक होते. गौरवपूर्ण तेज त्यांच्या चेहऱ्यावरून सदैव लखलखत होते. त्यांच्या डोळ्यात सौम्य भाव असायचे. डोळे प्रभावशाली आणि त्यांचे आखे लाल गुलाबी साफ स्वच्छ असे होते. त्यांचे प्रत्येक शरीराच्या अवयवाचं वर्णन इथे केलेलं आहे. थोडक्यात म्हणजे त्यांचे संपूर्ण अवयव हे अत्यंत मोहक आणि योग्य प्रमाणात वाढलेले आणि योग्य अशा प्रकारच्या आकर्षणयुक्त अशा गुणांनी ते सजलेले होते. पुन्हा राजाच्या दरबारामध्ये ते राहत होते. त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक होते. राजसी नसले तरी अत्यंत कठीण होते. त्यांचे खांदे उंच, कलाई म्हणजे त्यांचं मनगट मांसल, पाय कोमल गुलाबी, तळवे अशा शरीराच्या प्रत्येक अंग प्रत्यंगातून, इंद्रियातून सर्वतः ते क्रियाशील असल्याची साक्ष पटत होती. त्यांची उंची सुद्धा अगदी साधारण उंची होती आणि वस्त्रांच्या विषयी म्हटलं तर अधिक ते जागरूक होते. त्यांना सेंट पसंत होते. यथोचित आभूषण घालणे, प्राय अनौपचारिक वेशभूषा ठेवणे, कपड्याची उच्छृंखलता न स्पष्ट होणे म्हणजे न जाणवणे, साधे सौम्य कपडे घालीत असत आणि त्याच्यावर अधिक ते जागरूक असत. म्हणजे स्पष्ट सांगितले तर शरीराचे उत्तम आकार, स्वरूप यामध्ये उत्तम गुण आहेत. त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या शरीरामध्ये ज्या प्रकारे उत्तम अशा प्रकारची पत्नी व्यक्ती म्हणजे नीच घटिया म्हणजे वाईट अत्यंत ठिकाणी गेली तरी तिथे अशा ठिकाणी ती जाऊ शकणार नाही. आणि त्यामुळे सहसा उच्च गुणांमध्ये निवास करणारी, उच्च गुणांनी युक्त अशा प्रकारची वरामिरांची संपूर्ण कारकीर्द होती. प्रियदर्शन झाल्यानंतर पुष्कळ बळ त्यांना प्राप्त झालं आणि त्यातून असं वाटतं की वरामिरांच्या व्यक्तिमत्वाची प्रभावशाली तत्व, सौम्यत्व, स्वस्थ प्रतिजनक अशा प्रकारचं झालं. शेवटी प्रतिभाशाली, स्वाभिमानी, तेव्हा वरामिर हे एक प्रतिभाशाली, स्वाभिमानी, प्रसन्न व्यक्तिमत्वाचे, थोडेसे गर्विले, डोळ्यामध्ये एक प्रकारची ज्ञानाची गर्वता दिसत होती. कान सदा उघडे असायचे आणि उघडे ठेवण्यासाठी ते सचेत प्रयत्नशील होते. अतिरिक्त सावधान, लोकनिंदापासून बचाव करून घेणे,
स्पष्टवादी सभा, चतुर कुशलता. वरामिरांच्या व्यक्तिमत्वावर इथं खूप मोठा प्रकाश टाकलेला आहे. काही नामधारी कपटी ज्योतिषांनी चाल करून वरामिरांच्या व्यक्तिमत्वावर काही शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न केला, परंतु ते सापकोटे आहे. वरामिरांचे चारित्र्य, त्यांची उच्चता, शालीनता, त्यांची इमानदारी, त्यांचे शिकण्याची मनोवृत्ती, ज्ञान कर्मामध्ये अवती टाकण्याची आतुरता, उच्चता आणि सर्वश्रेष्ठ म्हणजे कुठल्याही ज्ञानाची मुखोद्गतता त्यांच्या उत्तम बुद्धीच्या वैभवाची साक्ष देते आहे. आणि संपूर्ण कुळामध्ये आपले सामाजिक स्तर म्हणजे सामाजिक स्तर इतके मोठे उंच त्यांनी करून ठेवलेले आहे. त्यामुळे व्यक्तिमत्वाला कितीही वाचायचं म्हटलं, इथं त्यांनी म्हटलेलं आहे की कूट कूट कर गुण गायले तरी परंतु ते अद्वितीय आहेत अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व आहे. राजकीय विशिष्ट लोकांची इथे विशिष्ट लोकांच्यासाठी इथे कार्य व पुष्टिकारक ग्रह शांती असे कर्म संपन्न होतात. परंतु यजमानाच्या विषयामध्ये जरा पसंतीची उची म्हणजे अनुरुची नफरत इथे आपल्याला सामाजिक विरोध आणि वरामिरांचे व्यक्तिमत्वाची प्रसन्नता हे लक्षात येतं. एखादी व्यक्ती आपल्या परिश्रमाने, आपल्या बुद्धीने, आपल्या कर्तृत्वाने पुढे जाऊ लागली की आपण त्याचा पाय कसा ओढावा हे भारतीय लोकांच्या अनेक वंशाच्या इतिहासातून आपल्याला सापडत. परंतु हा देश माझा आहे आणि मी याच्यासाठी बलिदान करील अशा प्रकारचं एकच अत्यंत सुंदर असं एकच वरामिराने स्पष्ट केले की युक्ती मंत्र याच यांचा काही यांची विशेषणोक्ती आहे आणि त्यामुळे तर अत्यंत हुशार, कुशल, चारित्र्यवान आणि ज्ञान संपन्न अशा वरामिरांनी आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास आपल्या लेखणीमधून आणि त्यांच्या लेखणीमधून दुसऱ्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास अशाच स्वरूपात अत्यंत महत्वाचा असा आपल्याला पाहायला मिळतो. वरामिरांच्या बद्दल त्यांच्या जन्मकुंडलीचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. तर वरामिरांच्या बद्दलचा थोडा उल्लेख राहिलेला आहे. उद्या आपण तो थोडा उल्लेख बघून आणि वरामिरांच्या पण काय मर्यादा होत्या, काय सीमा होत्या, काय त्यांचं वरामिरांच्या बद्दलच हे सगळं विवेचन
म्हणजे खरं तर शब्दात आभाळ मावत नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे. सुईतून आभाळ ओवण्याचा हा प्रयत्न आहे. वराहमिहिर यांचं व्यक्तिमत्व अफाट आहे, त्यांचं लेखन अफाट आहे आणि त्यांचे ग्रंथही अफाट आहे. त्यामुळं या महान अशा प्रकारच्या लेखकाची ही महान एक प्रकारची ही वास्तूच आपण हाताळत आहोत. त्या महान अशा लेखकाला मी वंदन करून माझं आजचं वाचन इथं संपवते आणि उद्या वराहमिहिरांच्या ग्रंथाबद्दलचा थोडा उल्लेख होऊन आपण पुढच्या ग्रंथाच्या सविस्तर वाचनासाठी चौखंबा प्रकाशनचं पुस्तक जे आपण हाती घेतलेलं आहे ते हातात ठेवून किंवा त्याचा विचार करून आपण पुढे उद्या वाचन करूयात. आज सर्व संयोजकांना आणि सहकार्यांना, ऐकणाऱ्या न ऐकणाऱ्या सर्व श्रोतृगणांना माझा साष्टांग धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आज मी इथं थांबते आहे. हो मॅडम, सुषमाताई, हो हो मॅडम, मी आता आपल्या सगळ्यांच्या परवानगीने ही मीटिंग एंड करते.